अस्सलाम वालेकुम. कसे आहात तुम्ही? बेसाव ना? आम्ही पण बेसाव. आमची गीता वहिनी पण बेसाव. हाय गाईस, तुम्ही कसे आहात? मस्त असतील गाईज, मला ठाऊक आहे. तुम्ही छान असाल अशी अपेक्षा मी बाळगते तुमच्याकडून. नक्कीच. आणि आपण आज नवीन दुसरा पदार्थ करायचा आहे, गुलाबजामुनचा. आपण साध्या पद्धतीत व्यवस्थित आणि तो जास्त वेळ न घेता आपण लवकरात लवकर ते आपण गुलाबजामुन बनवायचे आहेत. व्ह्युअर्स, गुलाबजामुनचा प्रोग्राम वहिनी ह्यासाठी ठेवले की अक्कूला मतलब अकीफाला गुलाबजामुन हद्दीच्या जास्ती पसंतात. तर काकी मला गुलाबजाम खूप पसंत येतात. तुम्हाला येतात काय गुलाबजाम बनवायला? तर बोलते का नाही बाळा, बनवते ना मी. तर आज आमची तयारी झाली गुलाबजामुनची. तर बघूया आपण फटफट. रिवर्स. आता आपल्याला गुलाबजामुनला काय काय सामान लागतं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपल्याला साखर लागेल, त्याच्यामध्ये मावा लागेल, आपल्याला हा मावा लागेल. वहिनी मावा खवा? खवा खवा खवा. आम्ही खवा म्हणतो. हा साधा खवा आहे, गोड खवा नाही आहे, हा साधा खवा आहे. सकस. सकस. आणि हे आपलं गुलाबजामुनचं पॅकेट. MTR. हां. MTR. आणि पाणी लागेल आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे, म्हणून आपल्याला गुलाबजामुनला पाक बनवायचा आहे, म्हणून आपल्याला पाणी आणि साखर हे दोनही लागतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्राय करायला देशी घी लागेल. मग आपण माशाल्लाह. घी मध्ये तळायचे ते. अमूल घी जिंदाबाद. आपण ते तळायचे आणि मग त्याच्यामध्ये डीप फ्राय करून आपण त्या पाकामध्ये टाकायचे. मग आपले गुलाबजामुन तयार झाले. बाकी पाकूच झाली. खायला पण या आमच्याकडे. नक्की येणार. आणि वहिनी, आता आपण जो गुलाबजामुन बनवू तर आपण त्याची मात्रा सांगा. हो. की किती ग्रामचा पॅकेट आहे? हे ग्राम आहे 180 ग्राम आहे. हा मावा जो आहे साधा मावा तो 200 ग्रामचा आहे, पण आपण 100 ग्रामच त्याच्यामध्ये वापरणार आहे. आणि ही साखर जी आहे ती ही जी वाटी आहे त्या 4 वाट्या साखरेच्या लागणार आहेत आपल्याला. म्हणजे आपल्याला 400 ग्राम ते अर्धा किलो साखर लागेल. आणि पाणी लागेल आपल्याला 4 वाट्या पाणी, 4 वाट्या साखर. आणि घी आपल्याला 1/2 किलोपर्यंत घी लागेल फ्राय करायला. एवढं लागणार नाही, पण 1/2 किलोपर्यंत त्या कढईमध्ये तळायसाठी आपल्याला टाकायला लागेल, कारण ते डीप फ्राय चांगले व्हायला पाहिजे ना, म्हणून. ठीक आहे. बरोबर. आता आपण सुरुवात करूया. आता मी गॅस पेटवते. पहिला गॅस पेटवला, त्याच्यानंतर मापाने 4 वाट्या साखर टाकते. 1 वाटी घेतली. ह्या 2 वाट्या, दुसरी वाटी. आणि ही 3री वाटी. आणि ही 4थी वाटी. अरे वा, बरोबर मेजरमेंट करून ठेवला होतात की काय वहिनी? ही 4थी वाटी आहे. हा. त्याच्यानंतर आपण पाणी घ्यायचं आहे. आता हे मी पाणी टाकते आहे बघा. हे 1 वाटी. हे 2री वाटी. ही 3री वाटी. आणि ही 4थी वाटी. व्हेरी गुड. आपला पाक तयार होईल. पण थोडं असं विरघळवायचं आहे. पूर्ण साखर याच्यामध्ये विरघळवायची आहे ह्या पाकामध्ये. विरघळेपर्यंत आपण ह्याला चमचा मारून घेतलेला आहे. साखर विरघळेल, त्याच्यानंतर आपण पिठाची तयारी करायची आहे, मळायची गुलाबजामुनची. आता आपण हा 100 ग्राम मावा घेतलेला आहे. हा 100 ग्राम मावा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण हे पीठ घेतलेलं आहे.
पूर्ण पीठ टाकायचं. त्याच्यानंतर हाताने पूर्ण तो मावा त्याच्यामध्ये असा हाताने मळून घ्यायचा आहे. हे बघा गाईस, हे असं हाताने मळून घ्यायचं. हे बघा असं पूर्ण मावा ह्याच्यामध्ये मळून घ्यायचा. पण वहिनी आम्ही टाकता मलते वेळी आम्ही लोक पाणी दूध घेतो. दुधाची आता गरज मी नाही आहे आहे. ना, नाही आपल्याला दुधाची गरज नाही. आपल्याला थोडंसं पाणी पाहिजे, कारण आपण मावा टाकलेला आहे ना, तो नरमच आहे बरोबर. आणि त्याच्यामध्ये ऑब्झर्व करून पीठ थोडंसं सगळं आपण असं पूर्ण मावा बरं. असा हाताने चोळून घ्यायचा आहे. हे बघा बरोबर. असा हाताने, कारण तो सगळा एक जीव करून घेईल. हे बघा असं एक जीव करून घ्यायचा. सगळं पीठ त्याच्यामध्ये माव्यामध्ये सगळं एक जीव करायचं. हे बघा दोन्ही हाताने असं केलं. बरोबर. हे बघा हे झालं आपलं पीठ तयार. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं गाईस. खूप छान मस्त. हे बघा मी आता माझे हात झाडले. हां त्याच्यानंतर आपण गाईस इथे गाईस आता मी हाताने मळते. तोपर्यंत आपला पाक तयार होतो आहे. हा बघा साखरेचा पाक आपला तयार होतो आहे. मस्त. आता हे बघा मी आता हे बघा असं मळून घ्यायचं गाईस. थोडंसं पाणी टाकायचं आणि जसं आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आणि थोडंसं असं पूर्ण मळून घ्यायचं. हे बघा आपण कणिक जसं मळतो तसं मळून घ्यायचं. हे बघा हे आता मी मळून घेतलं. 2 मिनटात फक्त मळून होतं. जर एक जीव सगळा करून घेतला ना काय 2 मिनटात आपलं मळून होतं गाईस. आपल्या अंदाजाने पाणी घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढंच, पहिला थोडंच पाणी ओतायचं आहे. आपल्या अंदाजाने पाणी घ्यायचं आहे आणि कणिक चांगलं मळायचं आहे. ते जे गुलाबजामुनचं पीठ जे आहे ते चांगलं मळायचं आहे. बघा आता मी सगळं मळून घेतलेलं आहे. जरासं पण ताटाला लागलेलं नाही आहे. हे बघा आता हे मळून घेतलं मी. चांगलं मळलं पीठ काय आपले गुलाबजामुन असे फाटत नाही, गोल गोल होणार. हे झालं आपलं पीठ मळून. आपलं पीठ मळून झालं. आपण आता ह्याला 5 ते 10 मिनटं रेस्ट देऊया. हे जरा मळून जरा ह्याच्यामध्ये सगळं मुरलं पाहिजे मावा वगैरे, म्हणून ह्याला आपण मळून ठेवून द्यायचं आहे 10 मिनटं. नाईस गाईज आता मी ह्या पाकामध्ये आपल्या पाकाला चांगल्या बुडबुड्या आलेल्या आहेत. चांगली साखर मेल्ट झाली आहे. आता ह्याला थोडा वेळ चांगलं कढवायचं, थोडा वेळ. आणि ह्याच्यामध्ये मी आता सॉस चांगला वास यायला आपण वेलचीची पावडर वापरतो आहे. ही बघा ही आपण अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकलेली आहे. ही मी तयारच करून ठेवलेली आहे. ही आपण जेव्हा वेलची आणतो तेव्हा डायरेक्ट वेलची आणतो तेव्हा सालीसकट वेलची आपण वापरायची. ती भाजायची, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि मिक्सरला लावून बारीक करून ठेवायची. पॅकबंद डब्यामध्ये कुठच्याही टप्परवेअरचा डबा असेल किंवा बरणी असेल त्याच्यामध्ये पॅक करून ठेवा तुम्ही. आणि कधीही तुम्हाला शिऱ्याला किंवा देवाचा प्रसाद करता किंवा इतर काही गोड पदार्थ करता आपल्याला चहामध्ये वेलची लागते टाकायला, आपल्याला इतर गोष्टीमध्ये वेलची लागते. काही गोड पदार्थ आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला टाकायला लागते. तेव्हा आपली ही रेडीमेड वेलचीची पावडर तयार असेल तर आपल्याला आपला वेळही वाचतो आणि आपल्याला वेळही आपला वाचतो आणि आपल्याला लवकर टाकायला भेटते, पटकन टाकतो आपण. आता आपण आपला पाक होत आला आहे आणि आपण आपलं पीठही गुलाबजामुनचं मळून ठेवलेलं आहे.
थोड्या वेळात आपण 5 मिनिटामध्ये आपण आपले गुलाबजामुन तूप टाकून गरम करून तोपर्यंत आपण गोळे करून घेऊया आणि मग आपण तळायला घेऊया. गाईज आपण आता गुलाबजामुन तळायला आणि गोल करायला घेणार आहोत. तर आपण आता तूप गरम करतो पहिला. मी आता पहिला गॅसचं ऑन करते आणि कढई ठेवते. गॅस ऑन केला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये तूप टाकते. हे बघा, हे तूप टाकते. आपल्याला गुलाबजामुन तळण्या एवढं आता तूप टाकते. हे पाव किलो आहे अंदाज. आता आपण हे ते तूप तापेपर्यंत आपण गोळ्यांना सुरुवात करूया. हे बघा, आपण असे गोळे करायचे आहेत ह्याचे. हे बघा, असं हाताने चांगलं मळून घ्यायचं आणि असं गोळे करायचे. हे बघा, अरे अक्कू आईला हो तुम्ही. हो. काय चाललाय तुम्ही लोकांचा? आम्ही लोकांचं काय गुलाबजामुन चाललंय. बनवतोय. सा? तुला आवडतात ना, मग तू बोललीस ना काकी गुलाबजामुन मला आवडतात, मला बनवून द्या, मला खायचे आहेत तुमच्या हातचे गुलाबजामुन. बोल. हो, आता आपण बघ तुझ्या काकी तुझ्या आवडीचा पदार्थ बनवतात. थँक्यू बोल काकींना. थँक्यू. बस इतका सिंपलपणाने. धन्यवाद. हो. नुसता धन्यवाद नाही, आभाळ म्हणून आभार म्हण की. बाय. हे आता मी ह्याच्यामध्ये एक सोडते. हे बघा, असे सोडायचे आणि ह्याला धीम्या आचेवर तळायचं. बरोबर. हे बघा, असे तळायचे. खुशबू काय खुशबू आहे. हे कसे जल्दीच काळे होतात खालची. त्याच्यासाठी आपण त्याला सारखं हलवायचं साईडनी. मी पण बनवले खूप बार. मी पण बनवले अक्कू बनवते. पण ते 4 दिवशी 8 दिवशी हातच अक्कूचे गुलाबजामुन. आता त्याचे येल्लो झाले ते. आता पुरे गुलाबजामुनचे रंग झाले. हे बघा काही ब्राऊन कलर येईपर्यंत आपण असं धीमे आचेवर तळून घ्यायचं आहे. एकदम गॅस स्लोमध्ये करायचा आणि याला हलवत हलवत राहायचं, म्हणजे हे आतमध्ये पण शेकले जातात. आणि आता ना खास बात आहे की मावा टाकले ना. मावा नाही खवा. खवा जी पण कळ, अच्छा, पण ती एक मावासारखाच दिसते. माशाअल्लाह. मस्त हे आहे. हे बघा सुकले पण. बरं. आपण हे पाकामध्ये टाकायचे आणि पाकामध्ये टाकलेत ना तर थोडासा ग्लास स्लो ठेवलाय मी पाकाच्या खाली, कारण पाक गरम झाल्यावर आतमध्ये अजून चांगला मुरला जातो. पाक थंड झाल्यावर मुरत नाही, त्याच्यामुळे. एक से बडकर दुसरा. आता आम्ही दोघी जणी पण करतोय म्हणजे पटापट होणार आमचं. फटफट मशीन चुटकी में. कारण गोळे करायला वेळ लागतो. हो. मग तिथे तूप टाकलेलं असतं. हो. समर्थ. जवाब. आई. हो आई. हो. आई. आमच्या समर्थना जॅम्स आणले. हो. हो. तूच खा. समर्था बेटा हाय करो गाइस को. हाय करो. हाय करो बाबू. आय. हाय. आय. हाय बोलायचं का आय. हे बघा
हाती दुसरे बनतातच आणि हाती बघा. हाय हाय. हो. हाय हाय हाय. डॉगी कसं करतो? हो हो. आणि म्याव कशी करते? आणि कोकू कशी करते? कोकू कुकू करते. डोले दाखव. आणि कावळा कसा करतो? काव काव काव. काव. आणि ए फोर बी ऍपल. फोर सी फोर डी फोर. दो. आणि आता 1 2 बोला. 1 2 3 4 बोल. बोल फोर. 4 समर्थ बोल. म्हण नाही दादा. म्हणणं आहे. वाव मस्त छान. माशाल्लाह. गाईज तुम्ही सगळेजण खायला या आमच्याकडे गुलाबजामुन लवकर लवकर. तेवपर्यंत खतम होतील. आपण तुला ऐसा वाटत असेल अक्कूला की कवा ते रेडी होतात, कवा पाणी शुगर सिरप त्यातलं कवा ऍब्झॉर्ब करतंय आणि चाचणी. रेडी होतात ना, त्याच्यानंतर मग मी खाईन. का माहिती अक्कूला आवळी का आवडतात? हर एकाला आवडते बट अक्कूला मग जास्ती आवडतात. हर एकाची अलग अलग पसंत हफ्त्यात 1 ते असते. 2 वखत ती घरात बनवून खातेच आणि सगळ्यांना खाऊ होते. मोठे झाले ना? मस्त. आणि हाते बघा जरा यो किती मोठं झालोय. यो बालो खाते गेलो. यो यो. व्ह्युअर्स, वहिनी बोलतात गुलाबजामुन करून थोडे दिवसासाठी फ्रीजला ठेवायचे, कारण खाया मजा येते. पण आम्ही असं कवा नाही केला की फ्रीजला ठेवून खाल्ला वाव. बनतात कवा आणि खाताव कवा की आम्ही वाट बघत बेसताव. मी वेट करताय हाय. थोडं थंड झालं ते छान लागतात ते खायला. मस्त मस्त ना, टेस्टी टेस्टी. मग आता वहिनी नेक्स्ट रेसिपी. रेसिपी आपण खोबऱ्याच्या वड्या. अरे वा मस्तच. मी फर्स्ट टाइम ऐकताय खोबऱ्याचे वडा. माझ्या फेवरेट आहेत. म्हणजे ते कसे असतात? नारली वड्या म्हणतात त्याला. नारळी वडा त्यातलं काय टाकतात? आपण खाल्ला शांबाईच्या इकडे शैली होते. हा येस, ते मला त्याला नारळी वड्या बोलतात. मला नाही आवडत जास्त ते. मला काय अरे पाहिजे बा, माहिती? ही कोकण आहे आणि कोकणला नारळाच्या रिलेटेड मोप पकवान आणि मोप आयटम डिशेस बनतात आणि ते खाता आपण. पण तुम्ही काय हल्लीची पोरं आहो ना. खोबऱ्याचं तुम्हाला त्याची नारळाच्या नावं वड्या याद नाही बनतात, नारळाच्या करंज्या बनतात. येस. परत मोदक तयार होतात. आमच्या गणपती बाप्पांना मोदक आवडतात नारळाचे. हा कोकणचा मेवाच आहे. आता आपण मोप रानमेवा खाल्ला दिलीपबाईच्या राजात. मोप के खाल्ला आंबे, काजू, जांभूळ वगैरे वगैरे. आता आमच्या वहिनीच्या राजात स्वीट डिशेस. येस. आता सकाळचा प्रॉब्लेम काय आहे? काय तिखट काय सगळे डिशेस काय मिळते इंशाल्लाह. आमीन. सकाळचा प्रोग्राम काय आहे? इंशाल्लाह सकाळ बघू. रात जाने दो फिर कल सोचेंगे. गेम्स घेऊन नाचतो यो. ते नारळी वड्या फिक्स आहे. हो. बापरे, कोणी आणलं? नको नको एवढा झटका मारतोय. समर्थ बाबू. समर्थ आज गेला. बघा आमचे गुलाबजामुन बनून कसे मस्त पैकी रेडी झालेत. माशाअल्लाह माशाअल्लाह. माशाअल्लाह. आता आम्ही लोक सगळी बैसरावा खायला आणि गुजारिश आहे की तुम्ही पण आमच्यासोबत शिरकत करा. सगळ्यांनी या. हा वहिनीचं त्याला शिकवा. सगळ्यांनी गुलाबजामुन खायला या. माशाअल्लाह. तर बघू शकता वाव किती खूपसूरत गुलाबजामुन दिसते बघा. मला कॉमेंटला नक्की सांगा हा. सगळ्यात पहिले आकिफाला द्या खायला. आणि तुम्ही पण खायला या. व्हिडिओ. सगळ्यात पहिले समर्थ तू खाशील. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. जा, एकच घ्या, दुसरा नाही मिळणार. दुसरा नाही मिळणार, एकच. समर्थ बाबांना देते मी. बाबांना समर्थ so sweet. समर्थ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. समजलं देता.
ये त्याला दे. अच्छा अच्छा देता थांबा. मोठा माणूस आहे तो. बाबू हे बाबू अरे वा. मग खा पापा खा, खाऊन दाखव, चालू आहे video. खाऊन दाखव. त्याला बाबाची लेक आली आहे. कैसा है अकीबा, कैसा बनला है बोला. अरे बापरे. अकीबा एक दिलीप भाई बाबूला येऊ द्या. नाही दे ना. नाही ना, बाबू काय? बस त्याच्यामध्येच द्या ना, कशाला ओके 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 ओके. 50 बासष्ट नाही बाई. अच्छा बाबा. तर व्ह्युअर्स मी अजून टेस्ट नाही केलो आहे. जेव्हा मी टेस्ट करीन आणि सांगेन तुला तेव्हा समजायचा खराच गुलाबजामुन बेस्ट बनलोय. तेव्हा आता मी जरा पहिल्या माणसाला वाटतंय आहे. तुम्ही घ्या. माशाअल्लाह. कसं झालंय? तेव्हा गुलाबजामुन एकदा खाऊन बघतो कसे एक झालेले आहेत. नंबर. हे बघ कैसा बनवायचं असते. एक नंबर झालेलं आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह. वहिनीनी मग जबरदस्त बनवला नाही. ते खाते जाओ. बाबू हे घे. रसगुल्ले खा. गुलाबजामुन. मग पाक काढू नका खाली, डोंगर फिरत राहते. एक नंबर बनलोय गुलाबजामुन. खरंच वहिनी इतका स्वादिष्ट आहे ना तुमचा गुलाबजामुन बनलेला. खरंच म्हणजे अगदी हा मी खोटा नाही बोलत आहे. हे बघा लुटे सॉफ्टी सॉफ्टी एकदम. अगं 5-5 येतात सगळ्यांना. अजून एक खाल्लून 4 घेतलाय. अरे जबरदस्त. त्याचं कारण मी म्हटलं मावं पण आहे नाही खवं आहे. त्याचा टेस्ट मग जबरदस्त माहिती पडतोय. चला खाऊया. आता मी अजून खाल्लो नाही. काय बाला. व्यूअर्स, कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. कोकण की दुनियातला गुलाबजाम सारखे मोठ डिशेस आणि इन्शाअल्लाह आमची वहिनी आली नक्कीच करून टाकू ना. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही आमच्या बरोबर खायला या गुलाबजाम. सगळ्यात प्रथम तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. हो. जर सबस्क्राईब नाही केला असला तर गुलाबजामुन भेटणार नाही. आणि गुलाबजामुन भेटणार नाही. समजलं? सबस्क्राईब नाही केलं ते गुलाबजामुन भेटणार नाही. बोल नो 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 नो. नो. आमच्या बाळाला समज करा, भरभरून लाईक द्या. हा कारण तो म्हणते नो. नो. बाबू ए बाबू ठीक हा? नो 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 नो. नो 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 नो. बाला कर बाला. अल्लाहू अकबर. बोल बाला. बोल. उस्मानची बाला. कुणाची बाला. बोल तर टकलू बाला. व्ह्युअर्स, आमची मोठी कंपनी आहे माशाअल्लाह. आम्हाला जायचं होता वन भोजनला. प्रोग्राम आमचं चाललो होतो कारण आम्ही जितकी दिसत आहोत तेवढी नाही आहोत. अजून भरपूर आहे. खऱ्या अर्थातला आमची आता प्रियंका येणार आहे, अभिषेक येणार आहे. प्रियंकाची फ्रेंडशिपला मतलब जितकी पण ग्रुप आहात सगळे येणार आहात. अभिषेकचे फ्रेंड्स येणार आहात. तेव्हा आम्ही सगळी जाणार आहोत वन भोजनला, जंगलला, रानातला. पण पावसाने अडथळो घातला नाही. त्याच्यासाठी आम्ही थोडं वेट करता आहोत. त्याच्यानंतर आम्ही सगळी वन भोजनला जाऊ आणि मस्तपैकी गंमत गोष्टी गप्पा. चिकन वगैरे हा एक नंबर. वनभोजन, भारतीय बैठक असं करून आम्ही भोजन तयार करून चुली. इन्शाअल्लाह जरूर. हा तेव्हा तुम्ही बघत राहा आमचं चॅनल कोकण की दुनिया. माशाला मोठे बनले रसगुल्ले. गुलाबजामुन देखो गुलाबजामुन को बोलता है रसगुल्ले. व्यूअर्स, कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाअल्लाह खाने के लिए बहुत कुछ है अपने पास. मिलते हैं फिर. अल्लाह हाफिज. टेक केयर. मी स्वतः